गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज जिंकल स्वागत करतो नवीन एका व्लॉगमध्ये. तारीख आहे आजची 8 जानेवारी. आपण आलो CNG भरायला. उठलो होतो पण परत झोपलो 3:15ला आणि 4:15ला उठलो. आवरून चहा वगैरे घेऊन आंघोळ वगैरे करून निघालोय आणि टाइम बरोबर झालाय 5:01 CNG भरायला. आता इथनं आपण मी सकाळी बघितलं की कुठं काय रिझर्वेशन ट्रिप आहे का, पण रिझर्वेशन ट्रिप नव्हती. सो मी झोपून गेलो थोडंसं. नंतर मग डोकं वगैरे दुखत होतं काल माझं, झोप झाली नाही त्यामुळं. सो आज आता बघूया. काल पण आपण काही व्हिडिओ टाकला नाही, गेलो होतो काल पण आपण. आणि आज आपण आजची सुरुवात बघूया कोण करते. फर्स्ट राईड आपल्याला उबेरकडनं भेटली 283 एअरपोर्ट. तर 269 पॉईंट काहीतरी 270 रुपये आपल्याला दिलेत. ऑनलाईन पेमेंट होतं. हे ऑनलाईन पेमेंट नको आहे बरं का, डायरेक्ट आपल्या अकाउंटला पाहिजे. ठीक आहे. दुसरी राईड सेकंड राईड परत पडली पिंपरीची आपल्याला. 18 किलोमीटर दाखवले. 257 मी घेतली आहे. म्हणजे सकाळ सकाळी आणि कंटिन्यू राईड आहे, तो सोडायची नाही. घेतली. 240 वगैरे भेटतील. आता हे पण ऑनलाईन नको आहे पेमेंट आपल्याला. ठीक आहे, बघूया आता. रेट होता व्यवस्थित त्यामुळं कंटिन्यू केली आणि जास्त काही वेळ लागणार नाही. 25-30 मिनिटं लागतील फक्त. इथंच काय एअरपोर्टला पिकअप करताना टाइम लागतो. तर ठीक आहे. एरो मॉल सेकंड फ्लोअरला आपल्याला जायचं असतं पिकअपला. बाहेरून पिकअप करायचं नाही, मी नेहमी सांगत असतो. 500 रुपये फाईन आहे. कस्टमरला कॉल करायचा, आलो बोललोय. कस्टमर पण आलेत का ते पण विचारायचं आणि इकडनं करून टाकायचं. आताची जी राईड केली आपण स्टेशन पासून, जी सेकंड राईड भेटली आपल्याला एअरपोर्ट पासून, तर त्यामध्ये असं होतं का, एक एजंट होते, त्यांनी एरो मॉलला जे उबेरवाले असतात त्यांच्याकडनं कॅब बुक केली होती. आता त्यांनी मला काय सांगितलं नाही तसं. मला मेसेज केला आय एम हिअर. आपण बोलतोय 5 मिनिटं झाले, 7 मिनिटं झाले, 8 मिनिटं झाले. कॉल करतोय, 3 कॉल केले तरी उचलला नाही. शेवटी 4था कॉल उचलला आणि त्यांनी सांगितलं की तिथे एक वयस्कर आहेत, म्हातारे आहेत असं बोलला तो. समोरच एक जण उभे होते. मग त्यांना आवाज दिला तेव्हा ते आले. नंतर तो आला. 9-9.5 मिनिटं यामध्ये गेले. तर कस्टमरला 23 रुपये एक्स्ट्रा भुर्दंड पडलाय तिथं वेट टाइमचा. तर 268 रुपये आपल्याला भेटलेत या राईडचे. तर 538 रुपयाचं अर्निंग आपलं झाले 2 राईडमध्ये. टाइम झालाय 6:40. गाडी चालली 44 किलोमीटर. आपण आहे अजमेरामध्ये आता इथं. तर इथनं राईड घेऊन वल्लभनगरला बघू तिथं आणि मग पुढं बघू कुठं जातोय आपण. कस्टमरला सोडल्यानंतर वल्लभनगरला बस स्टँडच्या मागं जो आपण नेहमी नाश्ता करतो पोहेवाले, तिथं आपण नाश्ता केला आणि तिथनं आपण नाशिक फाट्याला येत होतो. तिथनं नाशिक फाट्यापासून आपल्याला एकतक नगर कसं काहीतरी दाखवलं. 7 किलोमीटरची 110 भोसरी. आता म्हणलं आपण भोसरीला गॅस जाऊ, टर्न घेऊन आपल्याला पिंपरी सौदागरला जायचं होतं. सो आपण काय केलं, तिथनं ती राईड घेतली आणि माझ्या घराच्या बरोबर मागच्या कॉलनीलाच ती राईड होती. कस्टमरला सोडलं तिथं. आपण शास्त्री चौकातनं पुढं मेन आळंदी रोड पासून आपण म्हणलं गार्डनच्या मागून गॅस भरू पुढं. तेवढ्यात तिथनं मला दाखवलं 100 मीटर पिकअप आणि 1.1 किलोमीटरचा ड्रॉप. ओला 98 रुपये. 1 किलोमीटरचे 1.5 पकडा किलोमीटर, 1.25 किलोमीटरच झाले. ठीक आहे, घेतली आपण राईड. स्कूलला जायचं होतं, उशीर झाला होता. पॅरेंट मास्टर माइंड आमच्या घराच्या मागच होते. तिथनं सोडलं. 111 रुपये कस्टमरचं बिल झालंय आणि 90 का 98 रुपये आपल्याला दिले असतील, 95 वगैरे. तर ह्या 2 छोट्या राईड बघा कशा. 7.8 समजा 8 किलोमीटर पकडा आणि ही 9-9.5 किलोमीटरची आपल्याला 210 रुपये भेटते. समजा ते 90च पकडा. 90 आणि 110 200 रुपये. टाइमपास 200 रुपयाचं काम झालं. आता इथनं आपण म्हणजे 2 किलो गॅसची सोय झाली ना माझी टाइमपास. तर आता इथनं आपण ब्रिजवरनं जाऊन पुढे गॅस भरून घेऊ. म्हणजे आपण जर एक्स्ट्रा काम केलं दिवसभरात तर गॅसचा परत प्रश्न नको. काय होतं, परत मग गर्दी लागते, CNG भेटत नाही, वेळेवर एखादी राईड घेतो. तर आता 3 गाड्या आपला CNG खाली बसलाय. आता इथं पहिला पंप जो आहे तिथं जर गर्दी नसल तर तिथं, नाहीतर मग आपण पुढच्या तिथं जाऊया CNG पंपावर, तिथं भरू आणि पुढं मग आपण नाशिक फाट्यावरनं पुढं पिंपरी सौदागर पासनं बघूया राईड. आणि उबेरची राईड परत त्याची रेट कमी आहेत. तर आपल्याला रेट जिथं परवडतोय तिथंच आपण घेतोय. जसं की आता आपण केलं छोटंसं 8 किलोमीटरला 110. ठीक आहे, 12 रुपये 13 रुपये. नंतर बघा तुम्ही 1 किलोमीटरला 1.5 किलोमीटरला आपल्याला 100 रुपये असा फरक पडतो. तर हरकत नाही.
काम करायचं व्यवस्थित, 750 वगैरे आपला अर्निंग झाला असेल आणि 56 किलोमीटर गाडी चालली. ठीक आहे, नेक्स्ट राईड भेटल्यानंतर करतो अपडेट. तर आपण CNG भरलाय 740 रुपयाचं काम, 742 रुपयाचं काम झालंय आणि गाडीमध्ये CNG बसलाय 219 रुपयाचं. समजा 220 मध्ये आपलं 520 रुपये प्रॉफिट राहते आपल्याला. तर 1:2 आपलं आहे असं दिसते सध्या रुटीन. तरी कंटिन्यू जरी राहिलं तरी हरकत नाही. ठीक आहे, आता टाकी फुल आहे, बघूया आज आपण काम किती करतो. आपण आलोय विमाननगरला, विमाननगर लेन नंबर 1. तर आपल्याला पिंपळे सौदागरला ब्रिज उतरल्या लगेच राईड पडली 400 मीटर आणि 211 का 13 काहीतरी आलो, 214 आलं होतं. 211 रुपये आपल्याला दिलेत. कस्टमरचं बिल झाले 224. तर ठीक आहे, आता इथनं फ्लाईट नाही येत, आपल्याला स्टेशन साईडला जावं लागेल. तर आपलं अर्निंग झाले 955, गाडी चालली 80 आणि टाइम झालाय 8:30. तर भेटूया आता नेक्स्ट राईडला. विमाननगर पासून आपल्याला राईड भेटली हिंजवडी फेज 2 एम्बसीच्या इथं. आणि विमाननगर मी जिथं थांबलो होतो तिथनं 1.9 म्हणजे समजा 2 किलोमीटर, 2 किलोमीटरचा पिकअप आणि 30 किलोमीटरचा ड्रॉप. 32 किलोमीटरची ही राईड झाली आपली. टोटल 426 रुपये बिल झाले आणि 1.5 तास लागलाय यायला. 1.25 तासाचे 1 तास 20 मिनिटं वगैरे असं काहीतरी टाइम लागलाय. सो ठीक आहे, ट्रॅफिक भरपूर होतं हिंजवडी फेज 1 ला. आपण नेहमी ते ब्रिज क्रॉस केल्यानंतर पुढं थोडंसं होतं. तर ठीक आहे, हळूहळू आलो. आता इथनं बघूया कुठं जातोय. थोडंसं टाइम तिकडे जावं लागेल मला फेज 1च्या साईडला. आणि आधी फ्रेश व्हायचे, फ्रेश होतो कुठेतरी. आपण आता टोटल केले 644 रुपये आपले उबेरचे, 311 रुपये ओला आणि 426 रुपये रॅपिडो. तर सगळ्यांची टोटल होती 1381 रुपये. टाइम झालाय 10:24 आणि गाडी चालली 114.4. तर ठीकच म्हणावं लागेल, काय विशेष नाही. बघू आता इथनं तर पडते पण 5 किलोमीटर पिकअप, 7 किलोमीटर पिकअप उबेरच वाजते, बाकी तर काय वाजलं नाही. तर आपण हळूहळू फेज 1च्या साईडला निघू, म्हणजे तिकडनं आपल्याला वाकडमधनं किंवा अलीकडनं पण राईड पडते. तर बघूया आता इथनं आपण कुठं जातोय. वाकडपासनं आपल्याला राईड भेटली होती एअरपोर्टची ओलाकडनं 280. तर 280 आपल्याला दिले, 295 कस्टमरचं बिल झाले. आणि आता इथनं आपण बाहेर निघतोय. तर उबेरला बघितलं तर 90 कॅब दिसतात इथं पुढं आणि ओला तर काय वाजली नाही. सो बघूया, थोडंसं वेट करू. टाइम तर तसं तर झालाय 12 वाजलेत आणि जवळपास आपलं 1640 किंवा 1630 असं काहीतरी अर्निंग झाले. तर इथनं आपण आता बाहेर पडू. आपण एअरपोर्टला होतो, आपण उबेर चालू केलं, म्हटलं घरा साईडची भेटल. आपलं 1660 झालं होतं टोटल आणि आपल्याला दिसलं चरोली बुद्रुक 10 किलोमीटर. म्हटलं चला आता हे एकतर लोहगाव किंवा त्याच्या मागे तिकडे कुठेतरी असेल. सो आपण घेतली. 160 रुपये दाखवले मला आणि त्यांना यायला थोडासा उशीर झाला वाटतं, खाली थांबले होते, माहित नव्हतं एरोमॉल सेकंड फ्लोर. सो आपल्याला 169 पॉईंट काहीतरी समजा 170 रुपये भेटलेत आणि 1661. तर आपलं 1830 रुपयाचं काम झाले. टाइम झालाय 12:53. गाडी चालली 150 किलोमीटर. आता इथनं आपण चरोलीतनं घरच्या साईडला निघू. तर अशा प्रकारे आजचा दिवस आपण थांबतोय. 1 वाजलाय जवळपास. थोडस एक राईड जर झाली असती तर आपलं 2000चं टार्गेट पूर्ण झालं असतं. हरकत नाही, पण तरी आपण आज 5ला निघलोय. उद्या थोडस आपण लवकर निघण्याचा प्रयत्न करू. उद्या आपल्याला 8 राईड जर उद्या पूर्ण केल्या उबेरच्या तर 1000चा इन्सेंटिव्ह आहे. 25 राईडचा होता टोटल, त्याच्यातल्या माझ्या काहीतरी 14 आणि आत्ताची 15 राईड पूर्ण झालेत. 15 का 16 काहीतरी झालेत पूर्ण. 8 राईड मला माहिती आहे. 8 राईड मला उद्या करायचे आहेत. 8 राईड जर मी केल्या तर 1000 रुपये आपल्याला भेटून जातील. तर बघू, छोट्या छोट्या राईड करायच्या
पटपट पटपट आपलं टार्गेटच्या हिशोबाने जसं दिसतंय तसं, आणि 1000 रुपयाचा इन्सेंटिव्ह घ्यायचा. परवा सकाळी 10 वाजेपर्यंत आहे, पण आपण उद्याचे दिवसच आपल्याकडं 9 तारीख. तर ठीक आहे, बघूया आता आपण घरी जायला किती वेळ. आता घरी तर काय जाणारच आहे, डायरेक्ट आता भेटूया उद्या.